प्रत्येक खेळाडूकडे स्वतःचा आयडी असणं गरजेचं आहे. कॉलेजचा आयडी किंवा शाळेचा आयडी असणं कंपल्सरी गरजेचं आहे. अमर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतो व्यासपीठ आमचे पाहुणे निवृत्ती भंडारी साहेबांना. त्यांना पण सन्मानित करायचं आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना पण या व्यासपीठावर आमच्या सन्मानित करायचं आहे. पुढे बोलू त्यांना. तर स्ट्रायकिंगला फलंदाज जय आणि नॉन स्ट्रायकिंगला प्रतीक. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते म्हणजेच विभीषण. चेंडू हवेमध्ये, पहिल्या चेंडू निर्धाव, फलंदाज पूर्णपणे बीट. तर मी पाहतात व्यासपीठावर सन्मान केला जातो म्हणजेच निवृत्ती भंडारी साहेबांचा सन्मानित केला अमर पाटील यांच्या शुभ हस्ते. पुढील चेंडू विभीषण राऊंड विकेट. हा चेंडू ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. लाऊड अपील लेग बिफोर विकेटसाठी, जयसाठी हे अपील होतं. पंच शॉट बॅकवर्ड पॉइंटला सिंगल रोटेटिव्ह पंचांचा इशारा, लेग बाईज. त्याचबरोबर ॲडव्होकेट अरविंद म्हात्रे आणि त्याचबरोबर धीरज कुमार यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थान बनवायचं. चेंडू तुम्ही पाहतात लेग स्टिकच्या बाहेर, इट इज वाईड. धावसंख्या दाफलकात भर होते. धावसंख्या दाफलकात तुम्ही पाहतात एकूण झालेत त्या 2 धावा. दोन्ही धावा आतापर्यंत 22च्या स्वरूपात ऍड झाले धावफलकावर. तर पुन्हा आमच्या व्यासपीठावर आगमन होते धीरज कुमार आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अरविंद म्हात्रे. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. आज चेंडू पाहतात पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर चेंडूमध्ये निघून जाते. रॉंग पिचिंग. आज संघाचे प्रशिक्षक सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, श्याम भोईर सकाराम शेडे विद्यालय संघाच्या माध्यमातून. आता मात्र येतात ते ओव्हर द विकेट. मगाच्या टप्प्यापर्यंत पाहिलं की राऊंड विकेट गोलंदाजी करत होते विभीषण. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला उकरचा प्रयत्न मागे जातोय. चेंडू मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटवरून मागे जातोय. क्षेत्रक्षेत्रात वेगाने वाढीस लॉंग चेंडू तो उचलून फेक करतो. 2 धावा. व्हेरी गुड रनिंग. भास्कर ओव्हर द विकेट. विनंती करतो आमच्या व्यासपीठावर चेंडू हवेमध्ये, अप्रतिम फटका, सुरेख टायमिंग. चेंडू मिड विकेट वरना सीमारेषा बाहेर फरार. अप्रतिम चौकार. थँक्यू. त्याचबरोबर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतो सकाराम शेठ विद्यालयाचे प्रशिक्षक आणि त्याचबरोबर उंबरली संघाचा एक अनुभवी खेळाडू श्याम भोईर यांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे प्लीज. हरकत नाही आहे. सामना होईपर्यंत आपल्या संघाच्या बाजूने मात्र उभे राहणार आहेत. भास्कर पुन्हा ओव्हर द विकेट. सुरेख फटका, चांगला टायमिंग. चेंडू मात्र जमली लगत मागे जातोय. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षेत्रात वेगाने देख धावतोय पुढे. व्हेरी गुड रनिंग. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. जय आणि त्याचबरोबर प्रतीकमध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतात. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळणार या सामन्यात, यात काहीच वाद नाही. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतात 11 रन. डबल फिगरमध्ये धावसंख्या, दुहेरी अंकात धावसंख्या. भास्करचं हे पहिलं षटक लक्षात घ्यायचं आहे. हा सामना 6 षटकांचा असेल पण कॉलेज डिव्हिजन मात्र खेळते. 6 षटकांचा सामना आमच्या आयोजकांनी आधीच सांगितलेला आहे. अप्रतिम जबरदस्त शॉट, अप्रतिम टायमिंग, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. गुड कॅच. अप्रतिम टायमिंग, सुरेख फटका होता पण चेंडूमध्ये थोडंसं एनर्जी कमी पडते, ताकद थोडीशी कमी पडते. एक्झॅक्टली मिड विकेटला भास्कर मात्र पोझिशन केलं होतं एका खेळाडूला आणि मध्ये तिथे झेल सुद्धा स्वीकारतात. फलंदाज मात्र बाद होतात. पहिल्याच धक्का बसतो निश्चितच फलंदाजी करणारा केव्ही पेंढारकर कॉलेज. कमीत कमी 4 वापरू शकतात. एक गोलंदाज 2 बॉल टाकतो, 2 बॉलर 2 ओव्हर टाकू शकतात 6 ओव्हरमध्ये.
कमीत कमी तुम्हाला 4 गोलंदाजाचा वापर करायचा आहे या 6 षटकांच्या खेळामध्ये. नवीन षटक हातात आहेत गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. ऋतिक राऊंड विकेट. ऋतिक आचूला स्टिअर करतात. खूप चांगला फटका. चूक चांगलं टायमिंग. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. चुका होत आहेत. 2 पायाच्या मधून चेंडू फरार आणि हा चौकार. चांगला फटका, चांगला टायमिंग, वेग आणि त्याचा टप्पा पाहिल्यानंतर मात्र चांगली फटकेबाजी करतायत बॅटचा फेस ओपन करून. हा चेंडू पुन्हा एकदा पाठलाग केला शेवटच्या टप्प्यापर्यंत, पण पंच आम्हाला सांगतात इट इज वाईड. वेगवान गोलंदाजी मात्र दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज मात्र करतायत. राऊंड विकेट मारा करतायत ऋतिक. आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज तुम्ही पाहतात म्हणजेच धीरज. राऊंड विकेट धीरजसाठी. स्टेप आउट झाले. खेळाचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. फलंदाज मात्र बाद. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी. 2 मोठे धक्के मात्र दिलेत फलंदाजाच्या माध्यमातून या संघाला. गोलंदाजी करणारा निश्चितच सकाराम शेठ विद्यालय या संघाच्या माध्यमातून. पण संघाचा तारण अर्जुनी मैदानावर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जय, जे मात्र पहिल्या सामन्यात 35 धावांची विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी केली होती. पण आता मात्र पाहूया की त्याच्या जोडीला फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावर प्रसाद. चांगली फलंदाजी होणं तेवढंच गरजेचं आहे. पण 2 धक्के बसले. धावसंख्या धावफलक तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये एकूण झाल्यात त्या 16 धावा. एक मात्र चौकार निश्चित बॅटमधून आला होता फलंदाज धीरजच्या, पण नंतर मात्र मोठी धावसंख्या नोंदवू शकला नाही आपल्या संघासाठी. राऊंड विकेट. बॉटम हँडचा वापर. समोर खेळतात. बॉलच बॅक ड्राईव्ह एकदा ते पूर्ण करतात वेगाने. दुसरी धाव घेणार कारण क्षेत्ररक्षक येतात वेगाने. चुका होत आहेत. बॅकिंगसाठी कोणच येत नाही जवळपास, पण जोपर्यंत तिथे बॅकिंग केलं जाईल तोपर्यंत 2 धावा वेगाने जय पूर्ण करतोय. आणि स्ट्रायकिंग केला प्रसाद आपलं खातं उघडतोय 2 धावेने. धावसंख्येला आकार देतो धावफलकावर 18 या धावसंख्येवर. स्कोर टोटल ऑन 18 रन इन द सेकंड ओव्हर. ऋतिक वेगवान चेंडू. बॉटम हँडचा वापर. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच दाखवत आहेत. शॉर्ट कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हर पॉईंटला. एकच धाव मिळते या चेंडूवर. वेगवान गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. बराच वेळानंतर स्ट्रायकिंगला मात्र येतो तो आघाडीचा फलंदाज, सलामीचा फलंदाज जय भोईर. पहिल्या सामन्यात 35 धावांची विस्फोटक खेळी याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली होती. राऊंड विकेट. ऋतिक चांगलं कॉन्टेस्ट. हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. ऑन द टोस मात्र चेंडूला पोझिशन घेतली होती, पण चेंडू मात्र फटकावू शकत नाही. मात्र पोझिशन मात्र तुम्ही पाहिलं तर थोडेसे मात्र दूर गेले होते. चेंडूपासून थोडेसे लांब थांबले होते आणि स्क्वेअर कट करायचा प्रयत्न. पण चेंडू बॅटचा काहीच संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या काय 18. 19 धाव धावफलकावर. चेंडू हवेमध्ये. मिस टाइम. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली जोपर्यंत येईल तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण करण्याचा मानस आणि 2 धाव सुद्धा पूर्ण करतात फलंदाज. आणि षटक समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकात 21. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बघूया या 4 षटकात किती धावा आपल्या संघासाठी हे दोन्ही फलंदाज नोंदवत आहेत. कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले. बाद होणारे फलंदाज तुम्ही पाहता धीरज आणि त्याचबरोबर प्रतीक बॅक टू द पवेलियन. पण संघाचा तारणहार निश्चितच आघाडीचा फलंदाज जय मैदानावर आहे. आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या नोंदवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. 6 षटकांच्या सामन्यामध्ये फक्त 2 गोलंदाज फक्त 2 षटकं हाताळू शकतात. 2 षटकं 2 गोलंदाज हाताळू शकतात. पुन्हा भास्कर. कधी कधी उंबारली संघाच्या माध्यमातून 12th मॅन म्हणून सुद्धा भूमिका निभावली आहे खेळाडूने. पण आता मात्र आपल्या संघासाठी खेळण्याची जबाबदारी भास्करच्या खांद्यावर. स्वतः संघनायक म्हणून काम पाहतात मैदानात आणि आपल्या जबाबदारीवर मात्र 3रं षटक घेऊन आलेत. वैयक्तिक आपल्या स्पेलमधलं 2रं षटक आणि संघासाठी 3रं षटक. राऊंड विकेट. भास्कर. हा चेंडू रॉंग पिचिंग. लेग स्टिचच्या बाहेर थोडंसं पिचिंग करतात चेंडूला मात्र पंच इशारा करतात इट इज वाईड. मी पाहता स्पर्धेचं थेट प्रक्षेपण SMD लाईव्ह या साईटवर तुम्ही जाऊन तुम्हाला यूट्यूबवर SMD लाईव्ह हे सर्च करता. निश्चित ही स्पर्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर आणि कम्प्युटर तुम्ही सुद्धा निश्चितच पाहू शकता. याचं स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. राऊंड विकेट. पुन्हा बॅटचा फेस ओपन केला. स्टिअर करता चेंडू बॅकवर्ड पॉईंट झोनमध्ये.
क्षेत्ररक्षक चांगली पोझिशन घेतात, चेंडूमध्ये ते कव्हर करतात, ग्रिप करतात. तोपर्यंत एक सिंगल, एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगला फलंदाज आणि तेवढ्याच चांगलाच कॅलिबरचा गोलंदाज तुम्ही पाहतात एकमेकांसमोर. फलंदाजीला सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला जय भोईर. धावसंख्या दाफलकावर 23. पुढील चेंडू भास्करचा फुल टॉस आहे. ऑनसाइडला खेळता मागे जातोय चेंडू, चुका होत आहेत. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने मात्र सरकतोय. क्षेत्ररक्षक येतात शॉर्ट फाईन लेग चेंडू उचलण्यासाठी आणि जोपर्यंत ते चेंडू कव्हर करतो तोपर्यंत चेंडू मागे निघून जातोय आणि तो मात्र फलंदाज वेगाने मात्र 3 धावा पूर्ण करतायत. पायचा पंचांचा इशारा काय येतोय? 3 धावा. 3 धावा धावून पूर्ण करतात. प्रसाद स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. या 3 धावांनी धावसंख्या सरकते पुढे, म्हणजेच 26 या धावसंख्येवर. स्कोर टोटल ऑन 26, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद. पुढील चेंडू फुल टॉस आहे. ऑफ ड्राईव्ह करतात. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू मात्र मागे निघत होतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. 2 धावा पूर्ण बघायचं. चेंडू मात्र फेक मात्र चुकीची होते आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. चेंडूची फेक स्टंपच्या दिशेने होणं गरजेचं होतं, मात्र थोडीशी ऑर्थोडॉक्स थ्रो होतोय. वर जातोय चेंडू आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धावा पूर्ण करतोय तो प्रसाद. ड्रिंक्स ट्रॉली आपण तयार राहायचं आहे लगेच. आपल्या या षटकानंतर मात्र लगेच आतमध्ये जायचं आहे पाणी देण्यासाठी खेळाडूंना. ओव्हर द विकेट ऑन साईडला उक केलं मागे जातोय चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगाने चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकच धाव. स्कोर मूव्स ऑन 29. 29 धावा धावफलकार, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. KV पेंढारकर कॉलेजची धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा धावफलकार 2 गाड्यांच्या मोबदल्यात. भास्कर भोईर आता मात्र ओव्हर द विकेट जयसाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडतोय. चुका होत आहे. 2 धावा पूर्ण बघायचं आहे. व्हेरी गुड रनिंग. चुकीची फेक. 3री धाव सुद्धा कॉल दिलाय जयरने. 30 धाव सुद्धा पूर्ण होतील. 4थी धाव सुद्धा घेतली जाईल. ओव्हर थ्रोचा हा तुम्हाला फटका पाहायला मिळतोय, पण थोडीशी दमछाक झाली प्रसाद आणि जयमध्ये. तोपर्यंत एक झेल उडालता. झेल सुटत तोपर्यंत फलंदाज वेगाने 4 धाव पूर्ण करतात धावून आणि धावसंख्येला वेगाने सरकत येतं. म्हणजेच धावफलकावर एकूण धावसंख्या 33. तिसरं षटक भास्करचा मार्गस्थ असताना गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावत आहेत, पण क्षेत्ररक्षकाची साथ तिथे मात्र लाभत नाहीये. तुम्ही पाहतात सकाराम शेटसाठी मात्र, सकाराम शेट विद्यार्थ्यासाठी मात्र भरपूर समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या बाहेरून. हा चेंडू केलाय. मागे जातोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण त्याला बीट करून चेंडू मात्र मागे निघून जातोय. वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत जय वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. आज खूप मोठा प्लस पॉईंट आहे सकाराम शेट विद्यालयासाठी, कारण खूप चांगले समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात या संघासाठी. लॉंग ऑफ रिजनमध्ये जवळजवळ उंबारली संघ सज्ज झाला आहे. ही स्पर्धा ती मात्र कव्हर करतोय, पाहतोय आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन सुद्धा देतोय मैदानाच्या बाहेरून. शांभोरी संघाचे प्रशिक्षक आहेत, कोच आहेत आणि आतापर्यंत तुम्ही पाहतात थोडीशी मात्र गलथानपणा पाहायला मिळतो. म्हणजे सकाराम शेट विद्यालय या संघाच्या माध्यमातून थोडीशी मात्र खराब सुरुवात या संघाच्या बाजूने, कारण एकूण 3 षटकं झालेत आणि 3 षटकात धावसंख्या नोंदवली ती म्हणजे धावफलकावर 35 धावा. 11.66 ची सरासरी मेंटेन केली प्रति षटकामागे. कारण जय लयमध्ये आलाय. जयची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला परवडेल याच्यात काहीच वाद नाही, कारण पहिल्या सामन्यात तब्बल 35 धावांचं योगदान या खेळाडूंनी मात्र दिलं होतं मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपत होते. 2 गड्यांच्या मध्ये धावसंख्या 35. या पण ऐकूया आपलं थोडंसं एक आमचं डीजेच्या माध्यमात एक अप्रतिम संगीत. आयोजकांच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न. संदीप पाटील, त्याचबरोबर त्यांचे बंधू म्हणजेच ॲडव्होकेट विनायक पाटील
लॉट्स ऑफ थँक्स, कारण शालेय जीवनातल्या खेळाडूंना मात्र निश्चित एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पण एवढी मात्र शाश्वती निश्चित दिली आमच्या आयोजकांनी, आमच्या संदीप पाटील यांनी, कारण पुढल्या वर्षात ही स्पर्धा 10, 11 आणि 12 जानेवारीला, म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती विश्वास त्यांना आपल्या आयोजनावर आहे. येणाऱ्या काळात, येणाऱ्या वर्षामध्ये निश्चित म्हणेन की मात्र 10, 11 आणि 12 जानेवारीला ही स्पर्धा पुन्हा एकदा कव्हर केली जाईल पुढच्या वर्षामध्ये. पण तेव्हा दिवसाचं आयोजन 3 दिवसाचा कालावधी असेल आणि भरपूर मोठ्या दर्जावर या स्पर्धेचं तुम्हाला आयोजन पाहायला मिळेल. कमीत कमी स्पर्धेमध्ये 16 शाळेय संघ आणि त्याचबरोबर महाविद्यालयाच्या माध्यमातून एकूण 16 संघ तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल आणि तेवढीच संख्या तुम्हाला मुलींच्या माध्यमातून खो खोच्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो निलेश गोलंदाजी मार्कवर. मैदानात अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूया मध्ये 3 षटकात अजून किती धावा प्रसाद आणि त्याचबरोबर जय आपल्या संघासाठी नोंदवत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांची धावसंख्या 35 आणि 4थ्या षटकाची सुरुवात. ओव्हर द विकेट प्रसादसाठी. हा चेंडू बीमर आहे, योग्य डिसिजन, नो बॉल कॉल, इट इज फ्री हिट. पाहूया फ्री हिट कॅपिटलाइज करतात का. आतापर्यंत फ्री हिट बऱ्याच पाहिल्या तुम्ही स्पर्धेमध्ये, पण मोठा फटका पाहायला मिळेल नाहीये, मोठी धावसंख्या आलेली नाहीये फ्री हिटवर. जय येत आहेत नॉस्ट्रायकिंग एंडकडनं, काही कानमत्र देत आहेत मैदानावर फलंदाज प्रसादला. पाहूया फ्री हिट कशा प्रकारे कॅपिटलाइज करतात. धावसंख्या 36 धाव फलकावर. फ्री हिट. चेंडू समोर खेळतात, बॉलच बॅक ड्राईव्ह, 1 धाव मिळते फलंदाजाला. दुसरी धाव घेणार का बघायचं. चेंडू मात्र फेक बंद केली जाईल, तोपर्यंत वेगाने 2 धाव पूर्ण करतायत. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला. गोलंदाज आहेत ते या षटकामध्ये निलेश आणि एकूण धाव संख्या 2 ने सरकते पुढे, म्हणजे निश्चितच 38 या धाव संख्येवर. सामना तुम्ही पाहतात केव्ही पेंढरकर वर्सेस सकाराम शेठ विद्यालय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच भास्कर भोईर ॲज अ कॅप्टन फॉर द सकाराम शेठ विद्यालय, आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाचारण केलंय, इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलं फलंदाजीला, ते म्हणजे निश्चितच केव्ही पेंढरकर या संघाला. ओव्हर द विकेट निलेश. चेंडू हवेमध्ये, जबरदस्त टायमिंग, क्षेत्ररक्षक येतात वेगाने, चेंडूवर पायचं झेल होतं का. फलंदाज बाद, गुड कॅच. थँक्यू. तर पाहताय तुम्ही नवीन फलंदाज मैदानावर 5व्या क्रमांकावर केव्ही पेंढरकर कॉलेजचा माट्या पंकज जाधव. तेवढीच चांगली त्याची शरीरयष्टी आहे. पंकज जाधवची आठवण करून देतात मैदानामध्ये. अलिबागचा तो खेळाडू माट्या, तेवढीच भरदार शरीरयष्टी या खेळाडूची. पण फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजेच जयेश. हो, त्याची स्टाईल तुम्ही पाहिली मैदानाच्या आतमध्ये जात असताना, त्याचीच सेम शरीरयष्टी त्याच्याकडे. दोन्ही बाजूला तुम्ही पाहता फलंदाज जय. ओव्हर द विकेट निलेश. हा चेंडू काट केला, मागे जातोय चेंडू, शेताच्या चेंडूवर गुड फिल्डिंग, पण तेवढ्याच वेगाने मात्र एक धाव पूर्ण करतात फलंदाज. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केले जाते रनआउटसाठी. खूपच वेगाने धावसंख्या पूर्ण करणं गरजेची होती, मात्र जय थांबायचं थोडं, यष्ट्या सरळ करायच्या आहेत. तर पुढल्या वर्षी स्पर्धा बरोबर 12 तारखेला संपन्न होईल, 12 जानेवारीला, कारण 12 तारीख म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, ऑनसाइडला खेळतात, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलला, 2 धाव पूर्ण बघायचा आहे. पण जय सातत्याने स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करणार, कारण रनिंग बिटवीन द विकेट तेवढं मात्र स्ट्रॉंग नाहीये फलंदाज जयचं, नॉन स्ट्राईक असलेल्या खेळाडूचं. स्कोर मूव्ज ऑन 40 रन. चांगली धावसंख्या नोंदवली 4थ्या षटकामध्ये पेंढरकर कॉलेज या संघाने. ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, बिग विकेट. जय भोईर बॅक टू द पवेलियन. This is the big wicket. जय भोईर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावर 6व्या क्रमांकावर ऋतिक.
स्ट्रायकिंग ऋतिक, गोलंदाजीला सज्ज निलेश. पुढील चेंडू कट केल्या चेंडूला मागे जातोय. चेंडू स्विंग होऊन क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव चुकीची फेक होते. दुसरी धाव घेणार का बघायचं आहे. जयला खूप मेहनत करावी लागते 2 धाव घेण्यासाठी आणि 2 धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या 42, 4 षटका अखेर 10.5 सरासरी मेंटेन केली आहे प्रति षटका मागे केवी पेंढरकर या संघाने. गोलंदाजीला सज्ज होते ऋतिक, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. वेगवान गोलंदाजी ऋतिकची. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला एक आक्रमक फलंदाज जय. राऊंड विकेट. समोर खेळतात अप्रतिम फटका. चेंडू मात्र जातो तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत ते चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव. स्कोर मूव्स ऑन 43, लॉस ऑफ टोटल 4 विकेट. 4 गडी तंबूत परतले आहेत तर 4 फलंदाज बाद होतात मैदानावर. केवी पेंढरकर कॉलेजचे सकाराम शेठ विद्यालय समोर. राऊंड विकेट. कट करायचा प्रयत्न खूपच दूर गेले होते, खूप लांब गेले होते. शिरापासून थोडंसं दूर ठेवलं चेंडूला आणि तोपर्यंत एक तुम्ही पाहता निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानावर. पुन्हा पुढील चेंडू घेऊन पुन्हा सज्ज गोलंदाज ऋतिक. हा चेंडू वेगवान चेंडू होता. फलंदाज बीट, कीपर सुद्धा बीट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाईच्या स्वरूपात 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वेगाने सरकते पुढे. मी निश्चितच 47 धावा धाव फलकावर. ऋतिक चेंडू समोर खेळतात. बॉल्स बॅक ड्राईव्ह. जयला मात्र तंबूत परतावं लागणार. फलंदाज मात्र बाद. थँक्यू. त्याचबरोबर व्यासपीठावर सोमनाथ म्हात्रे साहेब, त्याचबरोबर जयवंत देसले साहेब, दोघांचे व्यासपीठावर आगमन होत आहे. निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम. तर माट्या बॅक टू द पवेलियन. जयची खेळी संपुष्टात. बॅट घेऊन सरळ धावले होते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. राऊंड विकेट. कट करायचा होता मात्र प्रयत्न. राज जोशीने षटकार मारला तर 500 रुपये. तर राज जोशी संघनायक आहेत. तुम्ही पाहतात नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. छक्का मारला. नशीब बोर यांच्याकडनं पारितोषिक आले म्हणजे निश्चित षटकारासाठी जय जोशी यांच्यासाठी. हा चेंडू ऑन द तोच खेळायचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. अजून एक दोन बॉल बाकी आहेत. अजून एक ओव्हर बाकी आहे. टू गो. राऊंड विकेट. चेंडू फुलटॉस साईडला खेळतात. मागे जातोय चेंडू लॉंग ऑनला. जय येत आहेत मात्र चेंडूवरती मात्र चेंडू फेक करून फेक तोपर्यंत करतील. चांगली फेकी. 2 धाव पूर्ण होतात फलंदाजाच्या. जय जोशी पंच इथे इशारा करतात. षटक समाप्त होते ते 5वं आणि 5 षटका धावसंख्येत मी पाहतात एकूण झाले धाव फलक 50 धावा. 50 कंप्लीट फॉर द केवी पेंढरकर. 50 धाव पूर्ण होतात केवी पेंढरकर कॉलेजच्या. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी मेंटेन केली आहे आणि अजूनही 1 षटक बाकी. आणि पाहूया या एका षटकामध्ये जय सारखा फलंदाज मैदानात आहे, जो मात्र मैदानावर 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी स्वतः संघनायक राज जोशी आणि त्याच्या सोबतीला मैदानात तुम्ही पाहतात ऋतिक. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया नवीन षटक मात्र घेऊन येतात. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. आकाश ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय. पायचा मिड विकेटला. भास्कर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. गुड कॅच.
तर 500 रुपयाचं प्राईज हुकलंय राजकडून. चांगला प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा, पण ताकद एनर्जी थोडीशी कमी पडते, त्यासाठी तुमचं फूड सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हा चेंडू खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट झाले ते पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धावेत भर, धावसंख्या धावफलकावर 51. आणि नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक घेण्यात तुम्ही पाहतात. कोण आहे बॅट्समन, कोण आहे? भावेश. नॉन स्ट्राईक घेण्याला फलंदाज आहे ते भावेश. स्ट्राईकला ऋतिक. टोटल 6 विकेट लॉस. हा चेंडू नटराज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, भावेश स्ट्रायकिंग एंडला. चक्क 8व्या क्रमांकावर आलेली फलंदाजी करण्यासाठी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं स्टायलिश क्रिकेटर आहेत भावेश. हो द विकेट. स्टेप आउट झाले, खूप सुंदर फटका शॉर्ट कव्हरला, आणि तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाज झाला. या षटकात धावा कमी येत आहेत धावफलकावर. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. KV पेंढरकर वर्सेस सकाराम शेठ विद्यालय. हो द विकेट. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, भास्कर येतात चेंडूवर, पायचा झेल होतोय का? गुड कॅच, फलंदाज मात्र बाद. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल. झेल नव्हता, झेल दिले बनवलं त्याने, कारण खूपच वेगाने आले होते त्या मुवमेंटला. मात्र चेंडूला पोझिशन मात्र करणं, स्वतःला चेंडू ग्रीप करणं, कॉन्सन्ट्रेट करणं हे खूपच अवघड असतं, पण या मुवमेंटला मात्र अंकितने खूप सुंदर झेल टिपलाय. डोळ्यांचं पारणं फेडणारी कामगिरी अंकितची. वॉट अ कॅच. पुन्हा एकदा ऋतिक नॉन स्ट्राईक एंडला, नवीन फलंदाज. सुरेख फटका, चांगलं टायमिंग, लॉंग ऑफ झोन मधनं क्षेत्रक्षेत्रात वेगाने चांगलं क्षेत्रक्षण, अप्रतिम फिल्डिंग. निलेश खूपच वेगाने चेंडू आला, तर त्यामुळे मात्र चेंडू व्यवस्थितरित्या ग्रीप करतात आपल्या हातामध्ये, आणि चांगलं प्रशिक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे या संघासाठी. श्याम भोईरचं गुड जॉब. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये खेळतात ऑन साईडला. वाडिश लॉंगोला मात्र क्षेत्रात वेगाने. अंकित गुड फिल्डिंग, चांगली फेकी, तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धाव सुद्धा पूर्ण करतायत. षटक समावते 6वं आणि 6व्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 56. या षटकात फक्त 6 धावा गोलंदाजाने मात्र खर्च केल्यात, आणि तुम्हाला पाहायला मिळते की धावसंख्या कमी धावफलकावर 56 रन ऑन द बोर्ड आणि 57 टू विन हे टार्गेट सेट केले, म्हणजे सकाराम शेठ विद्यालय या संघासाठी. आणि व्यासपीठावर विनंती करतो नशीब भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम आमच्या व्यासपीठावर आमचे पाहुणे सोमनाथ म्हात्रे यांना पण सन्मानित करायचं आहे. नशीब भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत सोमनाथ म्हात्रे यांना. आपण यायचंय पुढे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सोमनाथ म्हात्रे साहेब यायचं आपण पुढे आणि आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तर सोमनाथ म्हात्रे यांना सन्मानित करतायत नशीब भोईर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर व्यासपीठावर विनंती करतो मी जयवंत देसले यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. नशीब भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जयवंत देसले यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या सोबत व्यासपीठावर ॲडव्होकेट लतेश बाबरे. त्याचबरोबर लतेश बाबडे यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. विनंती करतो व्यासपीठावर आपण सुद्धा यायचं आहे पुढे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यायचं आहे कारण ही सर्व तुम्ही पाहतात मित्रमंडळी विनायक पाटील यांची, कारण स्वतः विनायक ॲडव्होकेट आणि त्यांचे सर्व मित्र मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा पाठबळ देण्यासाठी मात्र आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यांचं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत.
तर वळूया आपण लगेच मैदानाकडे, कारण 57 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते म्हणजेच KV पेंढारकर संघाने मैदान निश्चितच सकाराम शेठ विद्यालयासमोर. आणि तुम्ही बघतात पंचांच्या भूमिकेत खूप चांगली कामगिरी, हे दोन्ही पंच आमचे सज्ज आहेत. भूषण पाटील आणि संतोष, गुड जॉब. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नाही ही काळजी आमच्या आयोजकांनी घेतली आहे. दोन्ही चेंडू आमच्या ऑलरेडी आम्ही पंचांकडे सुपूर्द केले. सामने मात्र सुरू होतोय, म्हणजेच KV पेंढारकर वर्सेस सकाराम शेठ विद्यालय. आणि तुम्ही मागाशी म्हटलं की सकाराम शेठ विद्यालयासाठी मोरल सपोर्ट, एक जबरदस्त सपोर्ट त्यांच्या समर्थकांचा मैदानाच्या बाहेरून तुम्ही पाहतात. लॉंग ऑफला जास्तीत जास्त प्रेक्षक त्यांचे तुम्ही पाहतात आणि त्यांना सपोर्ट त्यांच्या माध्यमातून केला जातोय. 57 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन हा संघ उतरला मैदानामध्ये. आणि पाहूया मात्र श्याम भोईर यांच्या माध्यमातून कसं मात्र त्यांचं प्रशिक्षण तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्यांचे जे कोच आहेत त्यांचे प्रशिक्षक आहेत, ऑफिशियल कोच. आणि त्यांच्या माध्यमातून पाहूया मात्र 57 धावसंख्येचा पाठला केला जातोय. आणि जेव्हा मात्र सामना इथे मात्र सुरू होईल, या आपण ऐकूया या सत्रामध्ये रोशन संत यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अरे दिलेलं ना, दे दे दे. खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा बघतोय या मैदानावरती. स्वर्गीय शंकर सुदाम पाटील स्मृती चषक 2017 साहेबांना एक श्रद्धांजली वाहिली, ते म्हणजे आमचे मान्यवर आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय संदीप पाटील, तसेच ॲडव्होकेट विनायक पाटील यांनी खूप मोठं आयोजन केले या मैदानावरती. ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय SMDच्या माध्यमातून. तसे या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केले आमचे मान्यवर शिवा अय्यर सर, मॉडेल कॉलेज, तसेच जय भारत स्कूल, रेनबो स्कूल, सिद्धिविनायक मंडल, साक्षी 11, सागाव क्रिकेट क्लब आणि गावदेव क्रिकेट क्लब उंबारली, या सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच मॉडेल कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा एक मुलाचं सहकार्य केलंय, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेला मोफत पाण्याची सोय म्हणजे राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या मार्फत एक मोलाचं कार्य, त्यांच्या मार्फत सुद्धा उमाकांत केने यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. 36 चेंडू आणि 57 धावांची गरज, 36 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान असणार ते म्हणजे सकाराम शेठ विद्यालय संघापुढे. खूप मोठी फाईट आपण बघतोय मैदानावरती. सेमीफायनलची लढत असणार आहे. यातून जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, याची नोंद घ्यायची. आपण बघितलं होतं तेव्हा नेहरूरकर कॉलेज हा संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय. स्ट्रायकला फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय ऋतिक. पहिला चेंडू बेडकावून दिला, चेंडू त्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण करतात. खराब बॅकिंग होते, परंतु 2 धावावरती समाधान मानते. धावसंख्या 2ने वाढते. खराब फेकी केली होती, बॅकिंग चांगली होते. 2 धावेने संघाचा आणि स्वतःचा खातं खोलतोय फलंदाज आपण बघतोय वैभव, एक डावखुराचा फलंदाज वैभव. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि यष्ट्यांचा वेध घेतो. यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला धक्का बसतोय वैभव यांच्या स्वरूपात सकाराम शेठ विद्यालय संघाला. अंकित येतोय नवीन फलंदाज, एक 1 डाऊन फलंदाज, नेहमीच घातक फलंदाज मानला तो. बघूया कशी कामगिरी करतो या सामन्यामध्ये अंकित. आपण बघतोय सकाराम शेठ विद्यालयाचा कोच मध्ये, आपण बघतोय कोचच्या भूमिकेमध्ये श्याम भोईर याला.